ठीक आहे जावा. ट्राय करूया. चेंज होणार आता कॅमेरा, ह्याच्यानंतर तो यूज होणार. बरं मॅन्युअल सेट करायला लागेल. जस्ट हाऊ वी हॅव टू सेट द कॅमेराज. कारण आता दुसरी गाडी नाही. थोडा पाऊस आहे, म्हणजे थांबलाय पाऊस. पडत होता 10-15 मिनिटापूर्वी. रॅन्डम शूटला चाललं. गणपती बाप्पा मोरया. नीट जाऊ दे, नीट येऊ दे. हे वहिनींनी माझी गाडी आहे ना खराब करायचं ठेवलंय. सगळं इथून झाडून मारतात डायरेक्ट गाडीवरती. त्यांना बोललो मी एकदा दोनदा, पण तरी सुद्धा त्यांचं चालूच आहे. व्हिडिओ मध्येच बोलायला लागेल. व्हिडिओ बघतात ना, व्हिडिओ मध्ये बोलतोय आता, मग आता टाकणार नाहीत. शूटचं लोकेशन पण जवळच आहे. विमाननगरलाच जायचंय, जास्त काय लांब नाहीये. मी ह्याच्यामध्ये एवढं पेट्रोल टाकलेलं. पेट्रोल कसं काय जागेवर काय व्हायला लागले काय. मला वाटतं आता भरणार आहे मी. पाऊस नव्हता पडला पाहिजे. प्रणवच्या घरी आज आहे वाटतं जेवण. याला वायझर पण पुसलेला नाही. काय उद्या गणपतीची मिरवणूक आहे. उद्या गणपतीचं विसर्जन. हिचं धिंगाणा चाललाय तू. छत्रपती ग्रुप. हे मी आज रात्री पुण्यात जाणार आहे. फक्त पाऊस नसला पाहिजे. काल रात्री आहे ना एक शूट खतम करून मी पुण्यातून निघलो होतो ना. मला निघायला ना 10:30-11 वाजले होते. आणि काय गर्दी. पण एक गोष्ट नोटीस केली मी की 2 व्हीलर आहे ना जात होते त्या रोडनी, त्या गर्दीच्या रोडनी ना जात होत्या. मग मी आता आहे ना असा विचार केला की रात्रीच एंजलला घेऊन आहे ना तिकडे परत जाऊया. पण बघूया कसं करायचं. आता पाऊस नसला पाहिजे बस. काल रात्री गेलो असतो बरं झालं असतं, मजा आली असती. पण आज रात्री मी जायचा तोच प्लॅन केलेला आहे. एकतर पेट्रोल दाखवत नाहीये, म्हटल्यानंतर आहे पण दाखवत नाही. असं काहीतरी सीन आहे ह्याचा. कारण ब्लिंक तर करायला पाहिजे ना, ब्लिंक नाही करत आहे. मित्राचा मित्र आहे, त्याच्यासोबत जर असं कॉलॅब मध्ये शूट आहे असं काहीतरी. माहिती नाही, आता मला गेल्यावरती कळलं. टाइम काय झालाय? 2:15 झालेत. दोन 4 दिवसापासून काय शूट चाललंय मस्त खतरनाक. असेच शूट कंटिन्यू पाहिजे आपल्याला, बस मग मजा येईल. गाईज वॉइस आहे का माझा? आवाज आहे का? आवाज मला चेक करायला लागेल. पॅच मारला वाटतं इथं. चल बरं आहे बाबा. तसं पण पॅची रोडची आता सवय झालेलीच आहे. मारा पॅचेस तरी मारा. इलेक्शन जवळ नाही ना आले म्हणून तर पॅचेस मारते ते का काय. कबूतर उडले, पारवे उडले, पारवे. पहिलेच उडले तर. रोड आहे तर आपले.
एवढा रस्ता ब्रॉड असून सुद्धा चांगले रोड नाहीत. मेन म्हणजे चांगल्या रोडचं एक उदाहरण सांगू का? एकच रोड आहे, जंगली महाराज रोडला जाऊन बघा. 40 वर्ष प्लस झाला आता, त्याच्यावरती अजून खड्डे नाही ना काय नाही, एवढा खतरनाक रोड बनवलाय. आणि त्यांनी फक्त 10 वर्षाची गॅरंटी दिली होती. दोघं भाऊ होते, त्यांना फार इंडिया सोडायला लागलं बिचारांना, कारण चांगलं काम केलं त्यांनी. आता जे चांगलं काम करतंय ते आपल्या इंडियामध्ये टिकू नाही शकत असं आहे, कारण इंडिया झालाय भ्रष्टाचारी. जोपर्यंत भ्रष्टाचार होत नाही तोपर्यंत लोकांची पोटं भरत नाही. गणपती बाप्पा. तुला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या एंजलवर. रेड रेड पेट्रोल अजून पण दाखवत नाही. मी टँक ओपन करून चेक केलं यार, कमी दाखवलंय. असं आहे, एकदा तिकडं जायचं एकदा इकडं जायचं. त्याची काही चूक नव्हती, मेन म्हणजे रोड खराब आहे ना, त्यामुळं बिचाराला तिकडं जायला लागलेलं पहिले आणि परत इकडे यायला लागलेलं. तो तरी काय करणार, सामान्य माणसाचा कुठं आवाज आहे. सामान्य माणूस फक्त झेलेगिरी करू शकतो, झेला माणूस आहे झेल्या. आपण नाही झेलणार बाबा. जास्त डेंजर झालं काय. फोन आलाय, बहुतेक त्याचाच फोन आला असेल. बाईचं नाव पण नाही मला माहिती अजून. त्याला वायझर मी का नाही पुसला, टाइम नाही भेटला ॲक्च्युली पुसायला. वायझर उघड मरून जाशील. लोक पहिलेच इकडे बघतात, ते म्हणजे लांब लांबपर्यंत आवाज जाते. राईट जायचं आपल्याला, राईट. ऑलमोस्ट आता आपण पोहोचलो सर, 5 मिनिटं फक्त अजून. सिम्बॉयसिसला आलोय. सिम्बॉयसिस पासून राईट
आणि पोचलो. ठीक आहे जावा. माझी चूक आहे, कोणाला काय. भाई आलोय सिम्बॉयसिस पाशी, 5 मिनिटात येतोय. हॅलो मला तर वाटते सिग्नल चालू नसले पाहिजे. सिग्नल चालू असल्यावर ट्रॅफिक लय वाढतं. विदाउट सिग्नल लोक आरामात निघून जातात. नो नीड ना यार. हवेमुळे आता आवाजाची लागली असेल. हा इथं राईट साईडला आहे, या नवीन बिल्डिंग मध्ये. भाईचा कंटिन्युअसली फोन येतोय. यार नो पार्किंग लिहिलं इथं. वरथामादीचा जो फोन उचलू दे भाई. हॅलो ऐक ना, द्वारबजीच्या ऑपोजिट साईडला आहे ती नवीन बिल्डिंग, तिथंच ना कन्स्ट्रक्शन चालू आहे ते. हा हा तिथंच थांबलोय मी. पण इथं पार्किंग कुठे आहे? पार्किंग नाही. डिओ हा बरोबर बरोबर. व्हाईट कलरची थार. अच्छा तिकडं राईट साईडला. हा हा बरं ठीक आहे ठीक आहे. चल चल आलो. ठीक आहे चल. आहे का इथं पण पार्किंग? अरे नो पार्किंगचे बोर्ड कशाला लावले त्यांनी? अच्छा नो स्मोकिंग आहे, मग ठीक आहे. हॅलो हां बोला की सर. एक 10 मिनिटात पाठवतो. हां शूटचं काय लगेच ना आंघोळ करून आलो. आज आंघोळ पण नव्हती केली. आलो शूट. व्हेरी फास्ट. दिस इज व्हेरी फास्ट. आयर्लंड कुठल्या साईडला आहे? राईटला आहे का लेफ्टला आहे? श्रेया स्टुडिओ कुठल्या साईडला आहे? श्रेया स्टुडिओ. शूट खतम करूया. बघू दाखवतो तुम्हाला पण काय काय विषय. Hey guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. आज माझं शूट नाही, मी फक्त कॅमेरा द्यायला आलो मित्राला. तो तिकडं पलीकडच्या साईडला शूट करतो, ते दाखवतो. 3rd फ्लोअरला आहे. 3rd फ्लोअरला आहे. खाली एंजलला पार्क केलं. कुठे एंजल? हा इथं.
दिसतीये का? पुढे हां इथं 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 एंजल आहे. तिसरा स्टुडिओ भारी आहे, खतरनाक आहे, आवडलं आपल्याला. बरंच काय काय गोष्टी आहे तिथं शूट करण्यासाठी. व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड पूर्ण. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवतो. तर व्हाईट केस आला एकच आहे, भारी वाटतं. पण काय मला हा एकच असल्यामुळं सेक्सी दिसतोय मी. हे बघा पूर्ण व्हाईटवालं बॅकग्राऊंड आहे. इकडे हे वाली जाळी आहे, ह्याच्या शॅडोमध्ये शूट करतात. त्याच्या बिहाइंड लाईट लागते एक साईडला, थांबायचं आणि शूट चालू करायचं. त्याचे जे चौकट असतात ना ते येतात. हे वालं बॅकग्राऊंड पण भारी आहे, मस्त. इथं आपलं बॅग ठेवली आहे, इथं एक आरसा आहे आणि लाईट आहे, वॉर्म इफेक्ट जरासा आहे का नाही, भारी वाटतं ना. असे शूट कंटिन्यू पाहिजे. त्या साईडला काय माहिती, मी जर एक्सप्लोअर करायला लागले हे आणि असे ह्याचे शॅडो जेव्हा पडती ना उन्हाचे किरणं त्या टाईपमध्ये. इथे एक मिरर आहे. असं इथं आल्यानंतर असं कळतच नाही की इथं काय आहे का म्हणून. असं वाटतं डेप्थ आहे, हा व्हाईट बॅकग्राऊंड डेप्थ. इथं स्टोर रूम आहे. सो ऑल ओव्हर स्टुडिओ. माझा एक स्टुडिओ असा मोठा पाहिजे होता, बरं झालं असतं सीन. बीची हाय हवा. यू आर टू डूइंग देअर. वातावरण फुल पावसाचं झालं. मी येईपर्यंत पाऊस नाही पडला म्हणून लय बरं झालं, नाहीतर पाऊस पडला असता ना धिंगाणा झाला असता. कन्स्ट्रक्शन तरी चालूच आहे गावापासून. हे यार ही गाडी काय दिसते म्हणजे फ्युचरिस्टिक कार. यो ट्रॅक्टर लॅम्बोर्गिनी चालली. ट्रॅक्टरवाल्यांनी लॅम्बोर्गिनी बनवली. लॅम्बोर्गिनी मेड बाय ट्रॅक्टरवाल्याची लॅम्बोर्गिनी कंपनी ट्रॅक्टर बनवायचे पहिले, आता लॅम्बोर्गिनीच बनवतात. चलो ठीक आहे, पलीकडच्या साईडला जाऊ आपण, तुम्हाला दाखवतो काय शूट चालू आहे. गाईज ह्या बॅटरीसाठी आहे ना माझ्या कॅमेऱ्याची गरज लागली. हा बॅटरी नव्हती जागेवरती, दुसऱ्याकडेच होती. त्याच्यामुळं मला माझा एक आवडता कॅमेरा झेड निकॉन झेड हा आता मला बघायला भेटेल, म्हणजे यूज करायला भेटेल. लेट्स सी कसं आहे काय आहे. चलो गाईज करूया ह्याला रेडी. लेन्स कुठे यायची? लेन्स 24-70 सॉरी उलटं बोललो मी. इकडून तिकडे बघितलं ना त्याच्यामुळे. ब्लोवर ठीक आहे, मला दाखवतो. हे असं डस्ट निघाती ह्यानी जर असेल तर ठीक आहे. कॅमेरा रेडी करताना तुम्हाला दाखवतो. निकॉन इज ऑल्सो बेस्ट कॅमेरा. मी किती वर्षापासून निकॉनच यूज करतो. बेस्ट. बॅटरी किती आहे भाई ह्याची? चलो बॅटरी तर आहे ऑलमोस्ट. बिफोर टेकिंग फोटोज रिमूव्ह दिस केस. हे सांगता हे एक लॉक निघलं. हे केस मी अशा आतच टाकतो म्हणजे टेन्शन राहणार नाही इथं तिथं. दिस इज बेस्ट कॅमेरा बॅग. चलो लेट्स गो. ट्राय करूया. चेंज होणार आता कॅमेरा, ह्याच्यानंतर तो यूज होणार. जरा मॅन्युअल सेट करायला लागेल.
just how we have to set the cameras. हाय भाईने केवढी गाडी चिटकून लावली आहे मागून. आता मी गाडी काढू कशी मला सांगा रे. गाडी झाली खराब. मायला यांच्या एवढी चिटकून लावायला पलीकडे जागा होती तरी इथं लावली आहे. लोक कधी पण आहे ना स्वतःचाच विचार करतात. दुसऱ्यांचा विचार करणं सोडून दिलं असं वाटतं लोकांनी. हेच माणूस आहे काय. डिफेंडर नवीनच डिफेंडर आहे. 40-50 ला भारी आवाज करते गाडी. लविंग साऊंड आहे लविंग. असा बघतोय बघ. अरे ह्याच्या आधी मला हे सॉंग आठवलं होतं. आजच माझा झालाय पगार. गर्दी बघा गर्दी. गर्दी में हो गई सर्दी. काय गाणं वाचायचं. लोकांना चांगलं चाललेलं बघवत नाही साले हरामखोर. कट मारून गेला कसला. कसला म्हणजे कट मारला फक्त बिचकवायसाठी.
short and simple vlog. There is nothing in this vlog, but there is everything. AC चं पाणी पडतंय. असला सस्पेन्शन आहे, गाडी कसली आलती. इको स्पोर्ट. अरे खिळा घुसलाय काय याच्यामध्ये, टायरात खिळा घुसलाय. खिळा घुसलाय मजबूत मोठा, पण हे टायर असले त्यांना काय फरक नाही पडत. चमडीपेक्षा मोठी लेअर आहे त्याची. हातापेक्षा तर मोठी तर लेअर असणार फक्त रब्बरची, रब्बरेज स्टोन. चला लवकर म्हणा, अर्धा आयुष्य तर लोकांचं सिग्नल मध्येच गेलंय, ट्रॅफिक मध्येच गेलंय. पांढरी रिक्षा